चटका. आमची ऑफिसची मीटिंग चालू होती. ऑफिसचा शिरस्ता. मंगळवारी दर सकाळी अर्धा तास रिव्ह्यू मीटिंग असते. सुबोध माझा कलिग बाजूला होता. भर मीटिंगमध्ये त्याचा फोन वाजला. बिचारा फोन सायलेंटवर ठेवायला विसरला होता. साहेब बोलायचे थांबले. सगळे त्याच्याकडे बघू लागले. प्लीज कीप युअर फोन सायलेंट म्हणून पुढे बोलू लागले. सुबोधने फोन सायलेंट केला. पुन्हा त्याला फोन आला. फक्त किंचित व्हायब्रेशन. आता मात्र तो वैतागला. त्यानं फोन घेतला. दबक्या आवाजात पण डाफरून बोलला, आई तुला समजत नाही का, मी मीटिंगमध्ये आहे. सारखा सारखा फोन करत जाऊ नकोस. तुझा वेळ जात नसेल तर TV बघ. मला ऐकू आलं. मीटिंग संपली. चल सुबोध एक चहा मारू. सुबोध हो म्हणाला. आम्ही दोघे कॅन्टीनमध्ये आलो. अण्णा 2 मस्त चहा दे स्पेशल. मगाशी आईचा फोन होता वाटतं. सुबोध पुन्हा वैतागला. हो ना रे. अरे विचारत होती आज संध्याकाळी बाहेर जेवू नकोस. मस्त कोवळी भेंडी मिळाली आहे. त्याची तळसणीची मस्त भाजी करते. तुला आवडते तशी. आता बघ ना ही काय वेळ आहे का. आईला काही कळत नाही. मी सुद्धा म्हणालो हो ना रे. आईला खरंच काही कळत नाही. माझ्या बोलण्यात आलेला उपरोध त्याला कळला असावा. तो चपापला. म्हणजे सुबोध माझा कलिग असला तरी मला ज्युनियर होता. मी त्याला जॉईन झाल्यावर बरीच मदत केली होती. माझ्या वर्क स्टेशनच्या जिप्स बोर्डच्या पलीकडे त्याची जागा होती. असं बघ काही कर पण आईला चटके देऊ नकोस. तुला काय म्हणायचं आहे नक्की. सुबोध म्हणाला. मगाशी तू फोनवर बोलला ते माझ्या कानावर पडलं. ते होय. असं बघ काही करावं पण आईला चटके देऊ नये. सगळ्यात मोठं पाप लागतं. तुझ्या आईने तुझ्यासाठी खूप चटके सोसलेले आहेत. तू लहान बाळ होता ना तेव्हा तुला आंघोळ घालताना पाणी किती कडक गरम आहे ते तिने त्या कडक पाण्यात हात घालून बघितलं. तुझ्या अंगावर पाणी सोडताना त्या पाण्याचा कडकपणा कमी व्हावा म्हणून स्वतःच्या उंजळीत पाणी ओतून ते तुझ्या अंगावर अलगद सोडलं आहे. सुबोध ऐकत होता. त्याच्या मनात काहीतरी चालू असावं. मी पुढे म्हणालो, तुला नाचणीचं सत्व खिमट भरवताना ते किती गरम आहे बघायला स्वतःच्या तळहातावर ते घालून बघितलं आहे. स्वयंपाक करताना तू रडतो आहेस हे ऐकून ती जेवण सोडून धावत आली आहे. तेव्हा केवळ पातळ पदराने भांड शेगडीवरून खाली उतरवून घेताना तिला कित्येक चटके बसले आहेत. सुबोधचा चेहरा आता बरंच काही सांगत होता. तुला गरम चपाती, तूप, साखर, पोळी द्यावी म्हणून तिने हातावर गरम चपाती झेललेली आहे. यव्वाना सुबोध मोबाईलवर काहीतरी करत होता. बोल मी ऐकत आहे. काय करतोस रे. काही नाही. HR ला मेल टाकला आता सुट्टीसाठी. आता लगेच घरी जातो आहे. आईकडे. जाणीव करून दिल्याबद्दल धन्यवाद. तिला अनेक चटके नाहीत. मी सुद्धा आता मनापासून हसलो. आता दक्षिणा म्हणून फक्त जाताना चहाचे पैसे देऊन जा. आता सुबोध पण मोकळा हसला. सुबोध निघून गेला. मी थोडा वेळ बसून राहिलो. माझी आई डोळ्यातून पागळी. हे सगळं शहाणपण आई गेल्यावरच का सुचतं. आतून मोठा चटका लागला. डोकं भणभणलं. चहाचं व्यसन वाईट हे माहीत असून सुद्धा आणि एक चहा सांगितला. पोऱ्या चहा घेऊन आला. चहा टेबलावर ठेवताना किंचित हलला. 4-5 थेंब सांडले हातावर. सॉरी साहेब. चटका लागला. चुकून झालं. तोंडातून शब्द आले नाहीत. मी हाताने काही हरकत नाही अशी खूण केली. खरं तर तो चटका जाणवला नाही. आतल्या चटक्यापुढे तो काहीच नव्हता. बाहेरचे चटके दिसतात, जाणवतात, पण ह्या आतल्या चटक्याचे नक्की काय करायचं. साले दिसतच नाहीत पण जाम होरपळून काढतात. लेखक केदार साखरदांडे. समाप्त. धन्यवाद.